सकाळी सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला. त्याचे लग्न ठरले आणि येत्या 8 दिवसांनी त्याचा साखरपुडा आहे. त्याचा साखरपुडा कोकणामध्ये होता. मलाही कधीपासून कोकणात जायची इच्छा होती. म्हटलो चला या निमित्ताने तरी कोकण पाहूया. मला सोलो ट्रिपवर जायला खूप आवडायचे. एकांतात स्वतःला वेळ दिला जातो. शिवाय याच्या त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी एकटेच गाडी काढून जायचे ठरवले. रात्री जेवण करून निघूया, सकाळपर्यंत तिकडे पोहोचू. साखरपुड्याला हजेरी लावून 2 दिवस कोकणात भटकून परत येऊ, असा माझा साधारण प्लॅन ठरला होता. साखरपुड्याच्या आदल्या रात्री 9 वाजता मी निघालो. आधी गाडीत पेट्रोल भरून घेतले. गॅरेजवरून गाडी नीट असल्याची खात्री करून बाप्पाचे नाव घेऊन माझी सोलो जर्नी सुरू झाली. गुगल मॅप लावलेला होता, म्हणून निवांत दाखवत असलेल्या डायरेक्शनवरून मी गाडी चालवत होतो. आणि त्या दिवशी रस्त्यावर पण फार वर्दळ नव्हती. बघता बघता 1 वाजला. आता गाड्या पण क्वचित येत जात होत्या. जंगलाचा रस्ता चालू झाला. आजूबाजूला फक्त अंधार आणि त्यात माझ्या गाडीचाच काय तो लाईट होता. मी बऱ्याचदा असा रात्री प्रवास करायचो, म्हणून या सगळ्यांचे मला काही नवल वाटत नव्हते. अचानक माझी गाडी हळूहळू होऊन बंद पडली. काही केल्या सुरू व्हायचे नावच घेत नव्हती. येताना तर चेक केली होती, तरी कशी काय बंद पडली काही सुचत नव्हतं. मी खाली उतरलो. कुठं गॅरेज दिसतंय का ते पाहू लागलो, पण जंगलात कुठे गॅरेज असणार. म्हणून मी मागून येणाऱ्या एखाद्या गाडीने पुढे गॅरेज असेल तिकडे जाऊ आणि त्या माणसाला इथे आणूयात, म्हणून गाडी यायची वाट पाहू लागलो. एक 4 व्हीलर येताना दिसली. मी गाडी मागे येऊन त्याला थांबायचा इशारा करू लागलो, पण तो भरधाव निघून गेला. मी त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागलो. परत एखादी गाडी येते का त्याची वाट पाहू लागलो. बघता बघता असेच 2 वाजले होते. एक प्रायव्हेट मिनी बस येताना दिसली. मी मनात धावा केला की थांबू दे देवा या गाडीला. तो ड्रायव्हर खरंच चांगला होता. त्याने गाडी माझ्या पुढ्यातच थांबवली. मी त्याला सांगितलं की माझी गाडी खराब झाली आहे, मला पुढच्या गॅरेजपर्यंत सोडा. तो मानेनेच हो म्हणाला. मी त्याचे आभार मानले आणि त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसलो. मागे सगळे झोपलेले दिसत होते. अंधार होता म्हणून जास्त काही दिसत नव्हते. मी असाच अंदाजा लावला की गाडी पूर्ण भरलेली असावी. मी त्याला म्हणालो की मी गाडी चेक करून निघालो होतो, तरी कशी काय बंद पडली काय माहीत. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. मी त्याला सांगू लागलो की कशी ती आधीची 4 व्हीलर समोरून भरधाव गेली, पण त्याला साधी विचारपूस करण्याची माणुसकी नव्हती. तो अगदी गप्प. मी म्हणालो बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मला किती वेळ तात्काळ थांबायला लागले असते काय माहीत. तरी तो गप्पच होता. मी उगाचच जास्त बडबड करतोय हे माझ्या लक्षात आल्यावर मी गप्प झालो आणि आजूबाजूला कुठं गॅरेज दिसतंय का ते पाहू लागलो. बराच वेळ होऊन गेला, पण गॅरेज काही दिसत नव्हतं. बाजूला हा ड्रायव्हर पण त्याच्या गतीत शांतपणे इकडे तिकडे न बघता गाडी चालवत होता. जरा विचित्रच वाटतोय असे मी मनातल्या मनात म्हणालो. खिशातून रुमाल काढताना माझा मोबाईल खाली पडला. मी खाली वाकून मोबाईल कुठे पडला ते पाहू लागलो. बघता बघता एका जागी माझे लक्ष गेले. ते पाहून माझ्या तोंडाचे पाणी पळाले. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, म्हणून मी परत परत पाहू लागलो, पण दृश्य तेच होते. घाबरून मागे कोणाला तरी सांगावे म्हणून मी मागे बघितले, तर मागं पण तेच दृश्य होतं. मी मोबाईल उचलून परत बसलो. हे सगळं बघितल्यानंतर माझ्यात बोलण्याचे पण त्राण नाही असे वाटू लागले. ड्रायव्हरकडे बघण्याचे पण मला धाडस होत नव्हते. कसे बसे सगळा प्राण घशात आणून मी म्हणालो की थांबा, मला उतरायचं आहे.
त्याने लगेच गाडी थांबवली. मी गाडीतून उतरलो तशी ती परत निघून गेली. मी घाबरून कुठं उतरलो आहे हे मला पण कळाले नाही. दूरवरून एक प्रकाश दिसत होता. मी जवळपास पळतच तिथे गेलो. एक छोटी चहाची टपरी दिसत होती. मी तिथे जाऊनच थांबलो. जोरजोरात श्वास घेऊ लागलो. माझी हालत बघून टपरीवरील दोघे तिघे धावत आले. त्यांनी मला बसायला खुर्ची आणि प्यायला पाणी दिले. मी सगळ्यात आधी घटाघटा पाणी पिले. ते म्हणाले की काय झालं, का पळत आलात तुम्ही? मी त्यांना सांगितले की माझी गाडी बंद पडली म्हणून एका मिनी बसमधून मी येत होतो. माझा पडलेला मोबाईल उचलायला जेव्हा मी खाली वाकलो तेव्हा मी पाहिले की त्या ड्रायव्हरचे पाय उलटे होते. मागे पाहिले तर मागच्यांचे पण पाय उलटे होते. खूप भयानक होतं ते, खूप भयंकर. एवढा भीतीदायक प्रसंग मी जन्मात कधी अनुभवला नव्हता. त्याचे डोळे मोठे झाले. दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. ते म्हणाले की तुम्ही सांगताय त्यावरून एक घटना आठवतीये. काही वर्षापूर्वी एक संपूर्ण कुटुंब मिनी बस करून याच रस्त्यावरून चालले होते. ड्रायव्हरचा अचानक डोळा लागला आणि इथून पुढे असणाऱ्या एका नदीत त्यांची बस पडली. बसमधील सगळेजण बुडून मेले. काही जण म्हणतात की बरोबर त्याच दिवशी ही बस पुन्हा प्रवास करते आणि तिथेच नदीत जाऊन पडते. तुम्ही जर उतरला नसता तर तुम्ही पण बुडून मेले असता. नशीबवान आहात जे तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आलात. माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून मला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागला. 4 वाजता जेव्हा त्यांच्या शेजारील गॅरेज उघडले तेव्हा मी त्याला घेऊन गाडीकडे गेलो. आणि आश्चर्यच की गाडी लगेच चालू झाली. माझ्यासोबत हे काय घडतंय मला काहीच कळत नव्हतं. मला पुढं जायची इच्छा पण होत नव्हती. मी गाडी चालू करून परत U-टर्न मारला आणि माझ्या घरी निघून आलो. पण अजूनपर्यंत मी त्या रस्त्याने पुन्हा कधीच गेलो नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता.